पवित्र श्रावण महिन्यातील कावड यात्रेचा उत्साह यंदा मूर्तिजापूरमध्ये पुन्हा एकदा पाहावयास मिळाला। नागपूर येथील श्री लक्षेश्वर संस्थामध्ये पवित्र पूर्णा नदीतून आणलेल्या पाण्याने भाविकांनी आपल्या गावातील महादेव मंदिरामध्ये जलाभिषेकही केला। जवळपास 16 किलोमीटरचा पायी प्रवास करत बंबम भोलेच्या गजरामध्ये ही पदयात्रा पार पडली। यात्रेसाठी मूर्तिजापूर शहर पूर्णपणे सज्ज झालं होतं। स्टेशन परिसर ते जुनी वस्ती या मार्गावर भाविकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले होते। अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पाणी, अल्पोपहार आणि औषधांची व्यवस्था केली होती। महिला, पुरुष, तरुण आणि लहान मुलं अशा सर्व वयोगटातील भाविकांची उपस्थिती लक्षवेधी होती। मात्र यंदा यात्रेमध्ये पारंपरिक ढोल ताशांचा गजर तुलनेनं कमी झाला असून त्याऐवजी डीजे सिस्टमचा वापर वाढल्याचं दिसून आलं। यामुळे यात्रेतील पारंपरिकतेला काहीसा तडा गेल्याची खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली। शेवटी महादेव मंदिरामध्ये जलाभिषेक, महाआरती आणि प्रसाद वाटपानं या यात्रेची सांगता झाली। शेकडो वर्षांची परंपरा आजही अखंडितपणे सुरू असून श्रद्धा आणि सांस्कृतिक ओप्याचं दर्शन घडवत मूर्तिजापूरचा हा कावड उत्सव यंदाही अविस्मरणीय ठरला। प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर।